रत्नागिरी शहरातील दामले विद्यालय या आदर्श प्रशालेच्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचं आज पहिल्याच दिवशी मोठ्या आनंदात व उत्साहात स्वागत करण्यात आले। रत्नागिरी शहरातील दामले विद्यालय हे एक आदर्श विद्यालय म्हणून सुपरिचित आहे। त्यामुळेच मराठी भाषेचे विद्यार्थी प्राधान्याने या शाळेत शिकण्यासाठी पाठवले जातात। रत्नागिरी शहरातील उच्च विद्याविभूषित अनेक मान्यवरांनी दामले विद्यालयात शिक्षण घेतलंय। आज रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी नव्यानेच शाळेत आलेल्या छोट्या बालकांसोबत हितगुज केली। यावेळी राजन शेटे, बिपिन बंदरकर, राहुल पंडित यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। ज्या शाळेमध्ये मी पहिलीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करायला आलो त्याला ऐतिहासिक वारसा आहे आणि महाराष्ट्रातली अशी ही एक रत्नागिरीतली शाळा आहे की जी 10वी पर्यंत आहे, नगरपालिकेची आहे आणि या शाळेमध्ये 1470 विद्यार्थी हे शिकत आहेत आणि याच्यातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे की पहिलीच्या वर्गामध्ये 186 ॲडमिशन याच्या झालेले आहे। आपण एकीकडे म्हणतोय की नगरपालिका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलं येत नाहीत, पालक घालत नाहीत, त्याला ही अपवाद आहे आणि म्हणूनच या शाळेला बक्षीस म्हणून 15.5 कोटी रुपयाची इमारत आम्ही मंजूर केलेली आहे। त्याचं काम देखील सुरू आहे आणि ही शाळा महाराष्ट्रातली एक स्मार्ट शाळा बनेल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। आज पत्रकार देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्याच्यामध्ये कुठेही अतिशयोक्ती नाही की 10वी पर्यंतच्या नगरपालिकेच्या वर्गामध्ये 1470 विद्यार्थी आहेत। याचा अर्थ इन अँड ॲव्हरेज प्रत्येक वर्गामध्ये 140 विद्यार्थी हे चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत आणि ही आदर्शवत अशी शाळा महाराष्ट्राला एक पायलट प्रोजेक्ट ठरेल शैक्षणिकदृष्ट्या याची मला पूर्ण खात्री आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।